तर त्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. म्हणजे आम्ही ते उपोषण उठावं किंवा तुम्हाला प्रवृत्त करावं उठण्यासाठी, यासाठी आम्ही आलेलो होतो. तर माझ्यासोबत आमचे सहकारी दुय्यक निबंधक बारस्के सर आणि पाटील साहेब, PN पाटील साहेब हे जिल्हा परिषदचे उपअभियंता आहेत, ते आलेले आहेत, शाखा अभियंता. तर त्यांच्या सहवासात आम्ही आलेलो आहोत, तर जेणेकरून तुमचं उपोषण उठावं यासाठी. तर रस्ता बघितला तर हां, तर आम्ही इथून गेल्यानंतर रस्ता बघितला, तर रस्त्यात खरोखर गाडी बैल जाण्यासारखा रस्ता आहे, परंतु त्या ठिकाणी खूप खड्डे आहेत. गाडी बैल पण मुश्किलने जाणार आहे. आणि मला तर असा अनुभव झाला की मी शेतात जायचो पूर्वी लहान असताना, किंवा आता पण जातो तेव्हा. तर आमच्या शेतात जात असताना असाच फपुटा होता, तर तो फपुटाचा अनुभव मला इथे आलेला आहे. तर तो आता मगाशीच एक जण म्हटलं की बिडी पितांना जेवढं हृदय खराब होतं धुराने, तर तेवढं या फुफुटाने या लोकांचं होत असावं हे निश्चितच सांगता येत नाही, असं होऊ शकतं. तर तुम्ही इथे आले, तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहे का, बरोबर आहे का चुकीचं आहे बा या ज्या मागण्या आहेत? नाही, मागण्या रास्त आहेत, खरोखर रास्त आहेत त्यांच्या मागण्या, परंतु प्रशासनाने आणि याबाबतीत खरोखर वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे, परंतु दिरंगाई होत आहे. तर त्यानुसार आता ते आम्ही परत त्या बाबतीत पाठपुरावा करून जेणेकरून जेवढ्या लवकरात लवकर काम होईल या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. शेतकऱ्यांना काय सांगून जाल? तर मी तर असं सांगू इच्छितो की आपण उपोषण मागे घ्यावं आणि आम्ही तुमच्या मागण्यांसंदर्भात शासन दरबारी वरिष्ठ लेवलला सर्व मागण्यांचं ज्या ठिकाणी जसा आम्हाला रस्त्याचा अनुभव आला त्यानुसारच आम्ही फास्टली आणि क्विकली ॲक्शन घेणार आहोतच. नाही, उपोषण आम्ही बिलकुल मागे घेणार नाही आहे, कारण की त्यांनी जे काही सांगितलं आम्हाला इथे येऊन, तर आमच्या त्यातली एकही मागणी पूर्ण झालेली नाही. म्हणजे ऑफिशियली आमच्याकडे काहीच नाही आहे ती मागणी पूर्ण झाली, अशी दोन्ही मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत. सर जे म्हणतायत त्या फक्त पाठपुरावा करू, घोषणेसारखं झालं, राजकीय घोषणेसारखं. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही, कारण की मागचे 12 वर्ष शेतकरी हेच करतायत. तर त्याच्यामुळे आमची त्यांना विनंती राहील की तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडे आणि आता तुम्ही स्वतः रस्ता पाहिला आहे, तर तुम्ही स्वतः वरिष्ठांकडे हे सांगा की नेमकं रस्त्याची अवस्था काय आहे आणि याच्यावर काय केलं पाहिजे, आणि जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हा प्रश्न मिटवावा अशी आम्हाला अपेक्षा आहे. दुसरं असं की आज आमचा पहिला दिवस आहे, सोमवारपर्यंत आमचा 3रा दिवस होईल. आम्ही 3 दिवस फक्त पाणी पिणार आहोत, 4थ्या दिवसापासून आम्ही पाणीही सोडणार आहोत. तर शासनाने आणि प्रशासनाने हे लक्षात घेतलं पाहिजे की आमचं आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत जाणार आहे. चालून काय सांगू त्याचं बोलणं होतं. चक्कर मारून येऊ तेवढ्यात गाडी स्लिप झाली, जसं पळतो दगडाची किंवा ठोकर लागली की 10 ठिकाणी बेंड होऊन गेला. माझी सासरवाडी मुंबईची, राहिली नसते ती मुलगी. माझा डिवोर्स होऊन 8 वर्ष होऊन गेले असते. मला फक्त 6 महिन्याचं बाळ होतं, त्यावेळेस मला माझ्या बाळाला सुद्धा खेळवता नाही आलं. तर खाटीवर मी दोन वर्ष खाटीवर होतो मी. म्हणजे अक्षरशः आता आपण आपण 2 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर आप्पासाहेब मंजूर करते आणि रस्त्याच्यावरचे शेतकरी 2 महिन्यानंतर जाऊन वरचे शेतकरी पाऊस आता तुमचा पिंपळगावरेश्वर ते मराठवाड्याचा शिव.
आज इकडे अटलगावान जातो, समोर जरंडे जातो आणि आज इकडे गोडतो. गोडसगाव हा निधी जो आता दिलेला आहे ना आपण स्वतःच्या खर्चाने केलेले चार आहे. हो नाही पण चालेल त्या साईड आहे करण्याचा प्रयत्न करू. खर्चाने केलं वाल्यांनी डिझेलचे सुद्धा पैसे घेतले. 2-3 लोकांचं झालं असं. ठीक आहे, आता बघा आता जे झालं ते आता आपण पाठपुरावा शासनाकडे करणार आहोत आणि लवकरात लवकर तुम्ही उन्हाळ्याचे आले म्हणून तुम्ही इथपर्यंत येऊ शकले. तुम्ही कधी परत सत्तरमध्ये आले असते, आज जरा पळून गेला असते. आज 1 लाख रुपये मुली घ्यायला लागते, 30,000 इकावं लागतं. तरी शासन सरकारवरून भरत नाही. त्यांना दाखवून त्याच्या हिशोबाने प्रयोजन घ्यावं तुमचं असं म्हणणं आहे, तुमच्या टेक्निकली बाबीमध्ये जे काही बसत असेल त्या दृष्टिकोनातून तुम्ही बसवायचा प्रयत्न करायला. बरोबर आहे आबा? आम्ही काही तुम्हाला एकदम गरज नाही का आजचं पाहिजे आणि आजचं पाहिजे असं नाही. तर आता ते तुमच्या हिशोबाने तुम्ही तांत्रिक दृष्टिकोनातून तुमचं काय असेल नसेल ते हिशोबाने तुम्ही इकडे पानांमध्ये टाकायला तिथं आता जेवढे पैसे झालेले आहे, जेवढे पैसे दिलेले आहे ना त्याच्यात जेवढा जास्तीत जास्त करता येईल तेवढा एक एसआरमध्ये केलेला आहे, रस्ते आणि फुलहाणीमध्ये, आणि दुसरा पुरहाणीमध्ये केलेला आहे. तर ग्रामीण मार्ग 2022चा किट झाल्यामुळे त्याच्या अगोदर तो गाडी मार्ग म्हणून आमच्याकडे होता. जिल्हा परिषदमध्ये गाडी मार्ग असला तर निधी उपलब्ध होत नाही. आता तो 2022मध्ये आल्यानंतर योगायोगानं 2022मध्येच जिल्हा परिषदेची बॉडी बरखास्त झाली. जोपर्यंत पदाधिकारी राहतात तोपर्यंत मागणी होते. आता याच्यावर जर पदाधिकारी म्हणजे आमदार, खासदार किंवा जिल्हा परिषद सदस्य यांनी जर निधी उपलब्ध करून दिला तर आम्ही काम करू शकतो. तोपर्यंत आम्हाला काही पण लवकरात लवकर नाही, मॅडम मग तुम्ही आमदारांना पाठवा. हो, आमदारांना हा विषय मॅडम माहिती होता नाही. आमदार साहेबांनी पत्र पण दिलंय ना ऑगस्ट. हा, कारण की हा विषय आमदार साहेबांना, आता तुम्ही सांगा, यांनी हे शेतकरी यांनी पत्र दिलेत, आमदारांना पत्र दिलं नाही का विचारा. मॅडम आमदार साहेबांनी आमच्याकडे पुरावे पोत 12 वर्षापासून पत्र दिलेत ना. त्या दिवशी 100 आपण जो मार्ग केला गुरुगोविंद मध्ये, त्या दिवशी आम्ही सगळ्यांना निवेदन दिलं होतं. आमचा तहसीलदार दिलं होतं, सगळे साहेब आले होते त्या दिवशी. हा तर गाडी मार्ग होता ना त्याच्यात कोणत्या केंद्रांना काम करू शकत नव्हतं. गाडी मार्ग असं तुमच्या आता गाडी मार्ग आता जेवढे गट आहे तिथे गाडी मार्ग काय फार गडी जाणार का टाइम रोड गाडी मार्ग आता मी जापर्यंत गटामध्ये दाखव कोणत्या गाडी मार्ग जाणार रोड चौकडी शिवारात गाडी मार्ग आहे, तो मी डांबरीकरण आहे. हा जो हे तुम्ही दाखवताय ना, ऐका हे तुम्ही दाखवताय ना, हे आम्हाला मागच्या 6 महिन्यापासून पोषणा बसण्याच्या आधीपासून माहिती आहे. याचं आम्ही काय करायचं? हे आता बघा कधीचं लेटर आहे, 2022चं लेटर आहे आलेलं आहे. मार्ग झालेला आहे, ते मंजूर करून आणलं आहे, 203 नंबर हे आम्ही मान्यच करतोय. आमचं म्हणणं आहे निधी कधी येईल? मॅडम आम्ही आमदार साहेबांशी बोललो, त्यांनी पण पाठपुरावा केलेला आहे आणि आम्ही दुसरी आता पूर आणि जी झालेली आहे त्याच्यात पण त्याला प्रस्तावित केलेला आहे. पण पूर आणि या लवकरात मंजूर होऊन येणार आहे मॅडम, कारण ही पूर आणि ही फार मोठं नाही, आणि मला सांगा म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणजे हा, मग मी तेच म्हणते, मी आमदारांना विचारते की 2022ला का बरं मग तुम्ही रस्त्यासाठी, आमचे शेतकरी त्याच्या आधी फिरताय ना. तुमचं मी तुम्हाला दोषच देत नाही. 2022 जरी पकडलं तरी आता 2026 चालू 4 वर्ष झाली. 4 वर्ष पकडून चालू आपण. हे पहा पानंद, मी इतकं मागच्या वर्षी मला जेव्हापासून थोडंफार कळत आहे पानंद रस्त्यांबद्दल. फडणवीस कितीदा सांगतात पानंद रस्ते, मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री पण कितीदा म्हणतात पानंद रस्ते. मी काय म्हणते, तुम्हाला मागच्या 3-4 वर्षात पानंद रस्त्यांचा विषय इतक्यादा झाला आणि आमच्या शेतकऱ्यांचे जर अर्ज तुमच्याकडे येऊन आहे पडलेले,
तर कधीच कुणाला दखल घ्यावी वाटली नाही का? आमच्याकडे ह्या रस्त्यासाठी पांधन रस्ता मंजूर करावा असा काही ग्रामपंचायतकडून प्रश्न झाला नाही ना. जोपर्यंत ग्रामपंचायत पांधन रस्ता करून द्यावा असं सांगत नाही तोपर्यंत आम्ही कसं काय बरं मी ऐका, याचा अर्थ तुम्ही सगळं म्हणताय लोकप्रतिनिधींनी मी नाही, मी तुमच्या म्हणण्याचा अर्थ सांगते ना. तुमच्या हातात काही नाहीये. लोकप्रतिनिधींनी जेव्हा दिलं तेव्हा तुम्ही काम करायला सुरुवात केली. आता लोकप्रतिनिधी मागणी केली आहे तेव्हा त्यांच्या सगळ्या भरोशावर आहे. अजून त्याचं काहीच झालेलं नाहीये. मग सर तुम्ही येऊन काय म्हणजे मी तुमच्याशी का बोलू? मग लोकप्रतिनिधींना पाठवून द्या. नाही मॅडम मी काय म्हणतोय त्याच्यावर पाठपुरावा सुरू आहे मॅडम. डेप्युटी सुप्रिंटेंडेंट त्याच्यात पैसे टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते काम ऐकून घेऊ नका. 14 वर्ष झाली पाठपुरावा करायला आता